आज इथं आपण जुन्या पद्धतीची अशी मस्त अशी खमंग आणि चवदार अशी मासवडी बघणार आहोत। आता एकदम जुन्या पद्धतीची आपल्या आजी पणजी ह्यांच्या पूर्वीपासून आलेली अशी ही पारंपरिक रेसिपी आहे। ह्याला म्हणतात मासवडी। आता तुमच्या हात काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा। आता मी इथं काय काय तुम्हाला सगळं साहित्य सांगते। तुम्ही खोबरं, कांदा, तीळ, धने, पुन्हा हे बघू शकता। आता सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे। सुकं खोबरं, तीळ, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रक सगळं घेतलेलं आहे। आता आपल्याला प्रथम काय करायचं आहे, मस्त असं लाल खरपूस रंगावरती असं खोबरं भाजून घ्यायचं आहे। आता छान आपलं लालसर झालेलं आहे, बघू शकता। मी आता काढून घेते खोबरं आहे। तर मी तीळ आणि धने टाकलेले आहेत त्यात, आणि त्यात थोडीशी ना दालचिनी आणि 2 लवंगा टाकलेल्या आहेत, तरी पण छान असा वास येतो आपल्या मसाल्याला। आता हे सगळं आपलं मस्त बारीक झालेलं आहे। आता आपण मस्त आहे ना कांदा बारीक करून घ्यायचा आहे। हे सारण आपल्याला ना त्या मासवडीत भरण्यासाठी आहे। हां, मेन म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं की 2 कप मी बेसन घेतलेलं आहे हरभरा डाळीचं। आता मी इथं गावाकडले हरभरा डाळ आहे तेच मी अशी दळून आणलेली आहे गिरणीत, घरचंच माझं डाळीचं पीठ आहे। आता लालसर रंगावर आपल्याला छान असा कांदा, लसूण आणि ना अद्रक, थोडीशी कोथिंबीर हे छान आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। थोडासा कढीपत्ता पण मी टाकून घेत आहे वाटणात, त्यामुळे ना वास पण खूप छान लागतो। आता इथं मस्त आपलं परतून झालेलं आहे, बघू शकता। आता आपण हे खाली घेऊन थंड करू। आता सगळा मसाला आपल्याला एकदम असा मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे। तोपर्यंत इथं मी आता हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलेलं आहे, त्यात आता थोडंसं तेल आणि जिरं टाकलेले आहे। आता हे छान आपल्याला परतून घ्यायचे आहे। आता ह्याच्यात आपल्याला ना 1 ग्लास असं पाणी टाकायचं आहे, कारण का ह्याचं आपल्याला असं घट्ट ना बेसन ना घट्ट असा गोळा करायचा आहे बेसनाचा। आता इथं बघू शकता थोडीशी हळद टाकलेली आहे, छान आता परतत आलेलं आहे। आता मी इथं 1 ग्लास ना पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे। तोपर्यंत आता ह्याला उकळी येऊन देऊ 1 मिनटं। तोपर्यंत इकडं आपण छान मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेऊ। आता ह्यात बिलकुल कसलं तुम्ही पाणी टाकून घ्यायचंच नाही आहे, 1 थेंब पण पाणी नाही टाकायचं। जेवढा आपल्याला कांदा आहे ना त्यातच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता हे मसाले मी आहेत ना गोडा मसाला, कांदा, लसूण मसाला टाकलेला आहे, पुन्हा गरम मसाला, धना पावडर हे टाकून घेतला आहे, आणि थोडीशी कोथिंबीर। हे बघू शकता मस्त असा आपला मसाला आतला भरण्यासाठी तयार झालेला आहे। इतका छान वास येतोय ना, खूप छान। आता इकडं मस्त आपली इथं उकळी आलेली आहे। आता आपल्या इथं काय करायचं आहे, बेसन वरून घ्यायचं आहे। एकदम असं गार पाण्यात मिक्स करून मी टाकायचं नाही आहे, असं डायरेक्ट आपण असं कसं हे घ्यायचं तुम्ही आपलं काय म्हणतात त्याला प्लॅस्टिकचा चमचा पण घेऊ शकता। नंतर त्याने वयारलं ना, नंतर मग काय करायचं, आपलं पळी घ्यायची, पळी चांगला असं त्याला गुठळ्या हे वगैरे सगळ्या फेटून घ्यायच्या। हे ते कॉटनचा आता सुती कापड घ्यायचं आहे आपल्याला। आता ते पाण्यात भिजून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर ह्याच्यावर आपण हे बनवले ना घट्ट बेसन, आता हे सगळं ह्याच्यावर थापून घ्यायचं आहे। आता गरम गरम आहे तोपर्यंत ह्याचे आपल्याला असं पोळी एवढं थापून घ्यायचं आहे। थोडंसं गार पाण्याचा हात लावायचा आणि छान असं आहे ना ह्याला पसरत राहायचं। ही प्रोसिजर पटपट करायची, कारण का ते बेसन घट्ट झाल्यानंतर मग पांगत नाही, त्यामुळे गरम गरम आहे ना त्यावरच ते आपल्याला थापून घ्यायचं आहे। आता हा मसाला मी सगळा अख्खात ना भरून घेणार आहे। एकदम गच्च असा सगळा मसाला जेवढा भरायला येतो ना तेवढा भरून घ्यायचा, असं दाबत राहायचं त्याला, म्हणजे एकदम मसाला आपला वडी पाडताना अजिबात बाहेर येत नाही। आता इथं बघू शकता मस्त असा मसाला भरून झालेला आहे। आता ही प्रोसिजर एकदम दमाने करायची। आता थोडं एक पलटी करून दाबत जायचं, एक पलटी करत असं दाबत जायचं, म्हणजे ना एकदम पॅक बसतं, ढिल्लं ठेवायचं नाही, तर सगळा मसाला बाहेर येतो वडीतला। तर मी करते त्याचप्रमाणे तुम्ही पण करून बघा। आता डायरेक्ट असं सरळ करायचं नाही, चांगला हाताने आपल्याला दाबून घ्यायचं आहे। जेवढं गरम आहे त्या गरममध्येच आपली प्रोसिजर करायची, त्यामुळं घट्ट एकदम असा मसाला त्यात बसतो। आता बघू शकता एकदम कापड आल्लाद निघलेला आहे, मस्त असा मसाला त्यात आपल्याला झालेला आहे। आता एका पळपुटा मी काढून घेतलेला आहे। आता तुमच्या हवे तेवढ्या आकारात न्यायला आपल्याला वड्या अशा कट करून घ्यायच्या आहेत। इथं बघू शकता गरम आहे तवरच करून घ्यायचं, नंतर मग हे एकदम गार झाल्यानंतर एकदम घट्ट होतात आणि मसाला पण बाहेर येत नाही। हे छान अशा आपल्या वड्या झाल्या आहेत, बघू शकता। ह्याला असा मास वड्या अशा म्हणतात, खायला तर खूप छान। जुनं ते सोनं उगाच म्हणत नाहीत। आमच्या आजीच्या पारंपरिक पद्धतीची मी तुम्हाला करून दाखवलेली अशी छान अशी मासवडी। आता ही नुसती मासवडी तुम्ही कोरडी खाल्ली तरी खूप छान लागते, पण त्यासाठी आपल्याला काय करायची, आता आमटी बनवायची आहे। जो आपण मसाला ह्यामध्ये भरला ना त्याच मसाल्यात थोडंसं पाणी टाकून, उरलेल्या मसाल्यात ना थोडंसं बारीक पाणी टाकून छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। आता इथं मी 2 पळीना तेल टाकून घेतलेलं आहे, थोडंसं जिरं टाकलं आहे,
जिरं तळतळं थोडंसं मोहरी टाकून घ्यायची आहे, थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. मस्त असं वाटण टाकून आहे घ्यायचं आणि छान असं त्याला परतत राहायचं. तेल थोडंसं परतून घ्यायचं छान. सगळं ह्याच्यात आपण अगोदरच मसाले वगैरे सगळे टाकले त्याच्यामुळे ह्याच्यावरती काहीच टाकायचं नाही. पाणी टाकायचं आणि थोडंसं बारीक करायचं, कारण का ह्याची आपल्याला आमटी बनवायची आहे. त्यामुळे आपण पाणी टाकून हे मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे वाटण. आता तुम्हाला हवं तेवढे किती आमटी लागते त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता. तर मी 2-3 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला ना चवीप्रमाणे ना मीठ टाकून घ्यायचं आहे. मस्त अशी आमटीचा खूप छान वास येतो आहे. इथं मी आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेले आहे. मस्त अशी आपली आमटी झालेली आहे, बघू शकता. ह्या आमटी शिवाय ना आणि लय आमटी घट्ट नाही करायची, शक्यतो करून थोडीशी पातळच ठेवायची, कारण का चुरून खायची असते आपल्याला आमटी. ही चुरूनच खायची असते आमटी. आणि मस्त अशी वडी तोंडी लावायची आहे. आता इथं मी मस्त कांदा काकडी घेतली आहे. एकदम महाराष्ट्रीयन डिश तयार झालेली आहे आपली. गरमागरम अशी मस्त अशा आमटी घेऊ आता आपण. बघू शकता आता किती छान कट आलेला आहे आमटीला. मस्त अशी आमटी झालेली आहे आपली. आता एका ताटामध्ये आपण मस्त आमटी काढून घेऊ. बघू शकता तर एकदम अशा घट्ट वड्या झालेल्या आहेत, एकदम मासवड्या. आता हे ताटामध्ये घ्यायच्या आहेत आपल्याला आणि मस्त आणि ही खुसकरून आमटी खायची आणि वडी पण खायची, एकच नंबर लागते. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला जावं. कशी वाटली माझी मासवडी नक्की कमेंट करून सांगा. भेटू अशा छानशा अशा मस्त व्हिडिओ घेऊन, छानशी अशी एक रेसिपी घेऊन. चला तर मग बाय बाय सगळ्यांना.